नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। गेली 2 दिवस महाराष्ट्रातले शिंदे सेनेतले एक नेते रामदास कदम हे चर्चेत आहेत। एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला तेव्हा ते त्यांच्या शेजारी बसून, रामदास कदम शिंदेंच्या शेजारी बसून, कारण सिनियर नेते आहेत ना ते, एकनाथ शिंदे नाही सिनियर आहे। आता वय जास्त आहे एवढंच आहे की सिनियर असून कितपत त्यांची बुद्धी काम करते ते मला माहिती नाही, पण तिथे त्यांनी गंभीर आरोप केला की बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर ते एक तर माहिती दडवून ठेवली, 2 दिवस त्यांचं पार्थिव तसंच ठेवलं। ते कशासाठी ठेवलं तसं, ठसे का घेतले त्यांचे, कोणी घेतले, असे काहीतरी त्यांनी प्रश्न केले आणि सांगितलं की एकनाथ शिंदेने याची चौकशी करावी। याबद्दल कुठलाही पुरावा तपशील त्यांनी दिला नाही। म्हणजे रामदास स्वामी ज्यांच्याबद्दल आपल्या सर्वांना आदर आहे, त्यांनी मूर्खांची लक्षणं सांगितलेली आहेत। हे मूर्खांची लक्षणं कोणाला लागू होतात? अनेकांना लागू होतात। त्यापैकी एक म्हणजे रामदास कदम। बघा, त्या लक्षणं अनेक लक्षणं आहेत। त्यापैकी एक, अहंकाराने वागतो, स्वतःची तारीफ करतो, पुष्कळ लोकांशी भांडतो, स्वकीयांना दूर लोटत परकीयांशी मैत्री करतो, येता जाता परनिंदा करतो। ही त्या मूर्खांची लक्षणं आहेत आणि त्यामध्ये रामदास कदम यांचा समावेश होतो। इतका टुकार, सुमार बुद्धीचा नेता हा महाराष्ट्रामध्ये खूप असे कमी नेते झाले की जे अगदीच टुकार आहेत। मग यांच्यापेक्षा नारायण राणेसुद्धा परवडले अशी गोष्ट आहे। हे एक तर लॉजिकल बोलत नाहीत, भंपकसारखं बोलतात, अतिरेकी बोलतात, ताळतंत्र सोडून बोलतात, संयम नाही त्यांना। मध्येच त्यांनी टीव्ही समोर एकदम भोकाडच पसरलं, संपूर्ण डोळे त्यांचे, लहान मुलं रडतात तशा प्रकारे ओक्साबोक्शी रडत होते, जणू काही दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे। आणि मग त्यांच्या टिंगल टवाळी सुरू झाली। एखाद्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं तर कोणाने गलबलून येतं। लोकांना वाटतं, आपण दुसऱ्यांचं दुःख असेल तर वा वा छान असं कोणाला वाटत, पण त्यांचं दुःख जे होतं ते नाटकी होतं, ते नटसम्राट आहेत आणि त्याच पद्धतीने बोलतात। मला एकदा आठवतं की शिवाजी पार्कवरती एका सभेमध्ये ज्यावेळी शिवसेना अभंग होती तेव्हा असंच काहीतरी भंपकसारखे वाह्यात काहीतरी वक्तव्य केलं आणि तिथे सगळ्यांची पंचायत झाली की काय आता करायचं काय, याला आवरायचं कसं या नेत्यांना। बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक दगडांना शेंदूर फासलं, ते निवडून आले, ते नेते झाले। त्यापैकी एक दगड म्हणजे रामदास कदम। बाळासाहेबांचं वैशिष्ट्य असं की कुठलीही पार्श्वभूमी नाही ज्यांना, अशांना त्यांनी मोठं केलं। कधी कधी असं वाटतं, कदाचित उद्धव ठाकरेंना वाटत असेल ते की अरे हे काय, म्हणजे आपण ज्यांना मोठं केलं कशाला मोठं केलं, कशाला शेंदूर फासला, कारण हे मुळात पूर्णपणे दगड आहेत ते, यांना अक्कल नाही यांना काडीची। आणि हे मंत्री कसे झाले, हे शिवसेनेचे नेते कसे बनले असा प्रश्न आहे। म्हणजे ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाची लाज काढतील अशा प्रकारे बोलतात। आणि बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे दैवत आहेत, शिवसैनिकांचं दैवत आहे। त्यांच्याबद्दल तुम्ही अशा प्रकारे जेव्हा बोलता आणि बाळासाहेबांच्या एक प्रकारे बाळासाहेबांची अवहेलना त्यांच्या कुटुंबियांनी केली असा बोगस, निराधार, खोटा आरोप करून त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा त्रास देता, हे कशासाठी करता तुम्ही? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यावरती आल्यात, मुंबई महानगरपालिका काहीही करून आपल्याला घ्यायची आहे। अशा वेळी कोणीतरी ही पटकथा लिहून देऊन एकदम हा विषय काढायला रामदास कदमांना सांगितलं का? आणि अशा टुकार नेत्याला एकनाथ शिंदे सुद्धा कसं जवळ करतात, त्यांना त्यांच्याबद्दल काय म्हणायचं आता? ते कशासाठी, ते त्यांच्यावरती कारवाई काय करत नाही? कारण एकनाथ शिंदे म्हटलं की बाळासाहेब हा आमचा आदर्श आहे, तर बाळासाहेबांचाच एक प्रकारे त्यांनी अपमान केला आहे ना।
अशा वेळी तुम्ही त्यांना 2 शब्द सुनवायला पाहिजेत. भाजपवाले गप्प आहेत. कदाचित पटकथा त्यांनीच लिहिली असेल का नाही मला माहीत नाही, पण आपण पटकथा लिहायची आणि मजा बघायची दूर हा भाजपचा एक खास खेळ आहे, आवडीचा खेळ आहे, त्यांच्या स्वभावाचा भाग आहे आणि त्याप्रमाणेच चाललेला आहे. परंतु यामुळे झालंय काय की रामदास कदम हे किती टुकार नेते आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. जो नेता काही वर्षांपूर्वी म्हणाला होता की मी मुख्यमंत्री बनेन म्हणून मला पाडलं म्हणे उद्धव ठाकरेंनी, आता महाराष्ट्राचं एवढं दुर्दैव आलं होतं. इतकं नशीब महाराष्ट्राचं वाईट आहे की रामदास कदम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या गल्लीत तरी कोणाचा विश्वास बसेल का? म्हणजे कोणाच्या स्वप्नात तरी येईल का रामदास कदम हे येतील? पण महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही गावात कोणाला विचार रामदास कदम, राजकारणातल्या लोक सोडत, सामान्य माणसाला काहीच माहिती नाही. बरं, हे म्हणाले की प्लास्टिक बंदी मी आणली आणि श्रेय आदित्य ठाकरेंनी घेतलं. आता प्लास्टिक बंदी, पर्यावरण, काहीतरी यांचा अभ्यास आहे का? आणि ज्यावेळी या पत्रकार परिषद होत होता यासंबंधी मला आठवते की ते आदित्य ठाकरेंना श्रेय देत नव्हतं. आदित्य ठाकरे त्याच्यासंबंधी विषयाची मांडणी करत होती. यांना काय कळतं त्यातलं? आदित्य ठाकरे जेव्हा पर्यावरण मंत्री झाले तेव्हा त्यांनी परदेशामध्ये जाऊन सुद्धा काही सेमिनार्समध्ये भाग घेतला, काही इव्हेंट्समध्ये भाग घेतला आणि तिथे त्यांचं कौतुक झालं होतं त्यांच्या परफॉर्मन्सचं पर्यावरण मंत्री म्हणून. कारण त्यांचा त्या विषयाचा अभ्यास आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स याचा त्यांचा अभ्यास आहे, त्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. रामदास कदमांना कुठल्या विषयात काय माहिती आहे? मी इतका आणि शिवाय तरीसुद्धा आत्मप्रौढीने बोलायचं. मी मूर्खांची लक्षणं लागू करूनच आपल्याला घ्यायची असं कोणी ठरवलं तर काय बोलणार त्याच्यामध्ये? आता अनिल परब, जे अनिल परब यांचं नाव अनिल जरब असं ठेवायला पाहिजे. इतक्या चांगल्या पद्धतीने ते मांडणी करतात. जरब आहे त्यांच्या आवाजात, दरारा आहे त्यांचा, टोकदार आणि धारदार बोलतात. विधिमंडळासह मांडणी करताना प्रश्नांची किंवा मंत्री म्हणून उत्तर देताना अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा होता. आणि अनिल परब मला आठवते की मध्यंतरी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या इथे 2 शिवसेनांचा टक्कर झाली होती, तेव्हा अनिल परब तिथे मैदानात उतरलेले होते, ठामपणे तिथे उतरले होते ते आणि परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणली. अनिल परबांनी आज पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांची लायकीही काढली आणि रामदास कदम यांच्यावरती आरोप केले. आता सुरुवात केली रामदास कदमांनी. बाळासाहेब ठाकरे यांचे ठसे, नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू, सगळं संशय निर्माण करायचा काहीतरी. मला आठवतं आहे की अनेक वर्षांपूर्वी आचार्य अत्रेंचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्या मृत्यूपत्रासंबंधी असाच वाद निर्माण झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्यूपत्र तयार करण्यामध्ये अनिल परबांची महत्त्वाची कामगिरी होती. बाळासाहेब हयात असतानाच ते मृत्यूपत्र झालं ना, माणूस गेल्यानंतर कसं होईल मृत्यूपत्र, आणि सगळं व्यवस्थित झालेलं होतं. त्यामध्ये जयदेव ठाकरे जे उद्धवजींचे बंधू आहेत ते कोर्टात गेले, ते प्रकरण सुद्धा मिटलं सगळं, ते त्याच्यावरती पडदा पडला. खुद्द डॉक्टर्सनी सांगितलं, डॉक्टर्सचं पथक काळजी घेत होतं आणि डॉक्टर्सनी एक कुठल्या तरी डॉक्टरने आज सांगितलं की काही नाही, आम्ही जे काही सांगायचं ते सांगितलं, तर काहीच प्रश्न नाही आहे. म्हणजे त्यात कुठला संशयच नाही, काहीही संशय नाही आहे. त्यामुळे आणि तरीसुद्धा शिंद्यांचे काही नेते म्हणतात की आणि मला आश्चर्य वाटलं याचं, म्हणजे खरोखर धक्काही बसला की काय असेल, असा प्रश्न असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. असं एक शिवसेनेच्या एक महिला नेत्या, ज्या उद्धव ठाकरेंनी ज्यांना खूप पदं दिली, ज्या त्या ठिकाणी गेल्या, त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करावं, हे मला धक्का बसला त्याच्यामध्ये. त्याने आणखीन काही आरोप केले होते ते ठीक आहेत, पण किमान अशा प्रकारचं रामदास कदमांना समर्थन, अप्रत्यक्ष समर्थन देण्याचं काम त्यांनी केलं नसतं तर बरं झालं असतं. म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्यांना ज्यांना खूप काही दिलं, एकनाथ शिंदेपासून. कोण होते एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरेंच्या काळामध्येच त्यांना महत्त्व मिळालं. बाकीचे अनेक लोकांना, नरेश म्हस्केंना महापौर कोणी केलं?
जे त्यांच्यावरती तुटून पडतात. म्हणजे मला हे कळत नाही की ज्यांनी आपल्याला उपकृत केले किंवा ज्यांचे उपकार आहेत आपल्यावर त्याच्याबद्दल असण्यापेक्षा कृतज्ञ असलंच पाहिजे अशी शपथ घेतली का काही लोकांनी. अशा प्रकारची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. आता अनिल परबांनी जे काही आरोप केले तो त्यांची पत्रकार परिषद बघितली असेल की रामदास कदम यांच्या पत्नीचं निधन झालं, त्या जळाल्या का जाळण्यात आलं किंवा अशा प्रकारचे आरोप, त्यांच्या पुतण्याच्या मृत्यूबद्दल काही आरोप, जमीन त्यांनी हडप केली असे आरोप काही त्यांनी केले आणि अन्य काही आरोप त्यांनी केले. आणि त्यामध्ये खूप आरोप आहेत त्याच्याबद्दल. आणि ते मी डिफेमेशनचा बदनामीचा खटला मी बाळासाहेबांच्या संदर्भात जे आरोप केलेले आहेत त्यासंबंधी मी बदनामीचा खटला भरणार आहे असं अनिल परबांनी सांगितलं. त्याने असंही सांगितलं की हे बाकड्यावरती जे बसले होते बाळासाहेबांच्या अखेरच्या वेळी ते बाकडं शोधतोय मी. म्हणजे हे सगळे थापेबाजी आहे रामदास कदम यांची ते सांगतात. कारण अनिल परब तर जवळच राहतात तिथे. अनिल परब तिथे सतत होते बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी. संजय राऊत होते, येऊन जाऊन होते संजय राऊत, अन्य नेते होते. आणि बाळासाहेबांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी बाळासाहेबांचा मृत्यू झाला तेव्हा मगाशी मी जे सांगितलं की त्यांच्या रामदास भाईंच्या पत्नीच्याबद्दल की जाळण्यासंबंधी आरोप होता. पत्नी आहेतच त्यांच्या, हयात आहेत त्याबद्दल तो आरोप झाला. तर तो तपशील जो आहे तो असा की मग रामदास भाईंनी सांगितलं की काय त्या स्टोवची आग लागली वगैरे त्यांना, आणि मी तिथे वाचवलं आणि इथे माझ्या हातावरती कशा खूण आहे. आता तो तपशिलाचा भाग आहे, त्यामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. मुद्दा असा आहे. आणि रामदास कदम त्यांचं कुटुंबीय त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तो मी जो काही वाद झाला पत्रकार परिषदेत तेवढंच सांगितलं. कोणाच्याही व्यक्तिगत जीवनात जाऊ नये अशा माझं मत आहे. आणि अनिल परबांनी सुद्धा आरोप झाल्यामुळे ते उत्तर. आता अनिल परबांनी सांगितलं की त्यांच्यासाठी त्यांच्या उपचार करण्यासाठी डॉक्टरांचं पथक कार्यरत होतं. शेवटपर्यंत झुंज देत होते ते डॉक्टर्स प्रयत्न करत होते. आणि मग आम्ही डॉक्टर्सनी सांगितलं की आता मृत्यू झाला आहे. मग आम्ही सगळ्या नेत्यांनी मिळून, त्यात रामदास कदम होते, सगळे होते, दिवाकर रावते होते, हे नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. पत्रकारांना समोर जाऊन सांगितलं की असं झालं. नंतर बाळासाहेबांचं पार्थिव थेट शिवाजी पार्कला न्यायचं आणि मग तिथे लोकांनी अंत्यदर्शन घ्यायचं, काही इकडलंच व्हॅन न्यायची मातोश्रीवरनं, अशी चर्चा झाली. आणि मग मातोश्रीवरूनच अंत्ययात्रा त्यांची निघाली. बाळासाहेबांच्या ही अंत्ययात्रा प्रत्यक्ष मी तिथे हजर होतो दादरला, आणि प्रचंड महासागर लोटलेला होता. बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण ही अंत्ययात्रा आणि हे सगळं देशाने पाहिलं. आणि फार मोठा तो म्हणजे एका मोठ्या नेत्याचं निधन झालं, संपूर्ण देशाने हे सगळं बघितलं. लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह प्रक्षेपण, सगळेजण शोकसागरात बुडालेले होते. आज या गोष्टीला 13 वर्ष झाली. आता 13 वर्ष झाल्यानंतर रामदास कदम जे म्हणत आहेत की त्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात आले वगैरे, आता मोल्ड बनवण्यात आलेले होते पंजाचे. जसे अनेकांचे मोल्ड बनवले जातात आणि ते म्युझियममध्ये ठेवतात. याबद्दल सुद्धा अनिल परबांनी सांगितले की या रामदास कदमांची बुद्धी म्हणजे गुडघ्यात आहे. आणि त्यांनी सांगितलं की 2 दिवस असा पार्थिव ठेवता येईल का? शवपेटिका लागेल किंवा शवागारात ठेवता येतं. साध्या साध्या गोष्टींची माहिती जर नसेल किंवा अडाणीपणा असेल, ठार अडाणीपणा असेल, तरच अशा गोष्टी, असे आरोप केले जाऊ शकतात. एक मंत्री, शिवसेनेचा नेता राहिलेला माणूस इतके बोगस आरोप करतो, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आणि द्वेष जर ठासून डोक्यात भरलेला असेल तर माणूस वाटेल ते वाह्यातपणे बडबडतो, तसे ते बडबडतात. आणि अनिल परबांनी अतिशय उत्तम काम केलं.
पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम ही काय चीज आहे हे लोकांसमोर ठेवलं आणि त्यांना दमही भरला की आता मी खटला करणार आहे. रामदास कदमांनी खुलासा केला त्याच्यावरती वगैरे वगैरे. प्रश्न असा आहे की रामदास कदमांबद्दल उद्धव ठाकरेंना आज पुण्यात विचारलेला प्रश्न, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले अशा हरामखोर गद्दार माणसांबद्दल मी काही बोलणार नाही आणि त्यांनी उडून लावलं. कारण रामदास कदम त्यांच्यासमोर कोणीच नाहीत ना, म्हणजे त्यांची काही किंमतही नाही आहे. उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत नेते आहेत आणि रामदास कदम हे अत्यंत आततायी पद्धतीने वाह्यातपणे बडबड करणारे नेते आहेत. नारायण राणे हे सुद्धा उद्धव ठाकरेंवर कशाप्रकारे टीका करतात आपण पाहिलं, किंवा त्यांची मुलं सुद्धा कशाप्रकारे टीका करतात. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी अलीकडचे पडळकर बघितले त्याची खाली आणण्यामध्ये जे माणसं आघाडीवर जे नेते, त्यामध्ये रामदास कदम यांचं नाव घ्यावं लागेल. बघा, त्यांनी गजानन कीर्तीकर त्या लोकसभा मतदारसंघामध्ये यांच्या मुलाला मी तिकीट हवं होतं त्यासाठी रामदास कदम भांडत होते म्हणून गजानन कीर्तीकर आणि त्यांच्या खाजगी आयुष्यातलं काहीतरी त्यांनी काढलं होतं. मी किती खालची पातळी गाठतात. नंतर त्यांनी अनंत गीते त्यांच्याशी सुद्धा भांडण केलं होतं की त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला, असं सूर्यकांत दळवी जे माजी आमदार शिवसेनेचे तेही म्हणालेले होते. प्रत्येकाशी त्यांचं भांडण आहे. नारायण राणे यांनी खुपते तिथे गुप्तेमध्ये यांच्या निष्ठेचं वाभाड काढलं होतं रामदास कदमांच्या. बरं, हे रामदास कदम हे जेव्हा नारायण राणे तिकडे गेले बंड करून, एकनाथ शिंदेच्या भाषेत उठाव ते गेले, त्यावेळी हे त्यांच्या बंगल्यावरती होते 4 दिवस असं सांगण्यात येतं आणि त्यांना ते प्रोत्साहन देत होते आणि शिवसैनिकांना नारायण राणेंची साथ करायला सांगत होते. हे इथेच राहिले होते. तरी मला हे आठवतं आहे. पण भास्कर जाधवांबद्दल सुद्धा वाटेल ते आरोप केलेले त्यांनी. भास्कर जाधवांनी त्यांना एकदा पाडलं, वाटेल ते आरोप केले त्यांनी त्यांच्यावर. म्हणजे तुम्ही कोणी घ्या, सगळ्यांशी यांचं भांडण आहे. पण कोणी यांच्याबद्दल फार चांगलं बोलतं असं नाही. भास्कर जाधवांनी तर चांगलंच झापलं. ते म्हणाले की यांना एका महाराष्ट्रात एवढा मोठा नेता जर असेल, कुठेतरी त्यांना भाषणासाठी, प्रचारसभेसाठी, कार्यक्रमासाठी बोलवतात का, अशी ही स्थिती आहे. बघ, पर्यावरण मंत्री म्हणून यांनी काय दिवे लावले होते, तर काहीच दिवे लावले नाहीत त्यांनी. आणि जर आदित्य ठाकरेंनी काही मार्गदर्शन केलं नसतं तर आणखीन यांनी काय काय दिवे लावले असते माहीत नाही. बघ, प्रदूषण नियंत्रण मंडळात त्यावेळी काय काय चाललेलं होतं आणि आज त्यांचे दुसरे चिरंजीव प्रदूषण नियंत्रण मंडळात आहेत. एक मर्सिडीज कारखान्याला भेट देण्याचं त्यांचं प्रकरणही गाजलेलं होतं. पण अशा प्रकारे यांची अनेक भानगडी बाहेर येतात. अरविंद भोसले हे शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत, म्हणजे असली शिवसेनेचे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत सैनिक, ज्यांनी असं म्हटलं आहे की त्या रामदास कदमांच्या निवडणुकीसाठी त्यांनी खूप दिवस ते घाम गाळलेला होता. त्या ठिकाणी सुद्धा यांची वर्तणूक कशा प्रकारची होती. किंवा त्यांनी सांगितलं की एक त्यांचं डेंटल कॉलेज काहीतरी होतं, तिथल्या महिला कर्मचाऱ्यांना काढून टाकलं, त्यांचे काही पैसे बुडवले वगैरे, कशा प्रकारे त्यांना ट्रीटमेंट दिली आणि हा विषय काढल्यावरती अरविंद भोसलेंना शिव्या द्यायला सुरुवात केली. बरं, त्यांच्या घरात ते भोसलेच सांगत होते चांदीचा पलंग काय, चांदीचे आसनं, चांदीचं अमुक चमुक, चांदीचं, म्हणजे त्यांनी जी समृद्धी मिळवलेली आहे राजकारणामध्ये ती अतुलनीय आहे. बरं, रामदास कदमांना पराभव झाला तरी त्यांना विधान परिषद हवी, त्यांना मंत्रिपद हवं. बरं, दुसऱ्यांना महाविकास आघाडीच्या काळात दिवाकर रावते त्यांना मंत्रिपद मिळालं, दिवाकर रावतेंनी त्याबद्दल काही बोलले नाही. पण यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे हे व्यथित झाले एकदम. मग आपल्या मुलाला तिकीट पाहिजे, मुलाला पुन्हा तिकीट पाहिजे. बरं, ज्यांनी हे सगळं दिलं उद्धव ठाकरेंनी 2014मध्ये यांना पुन्हा मंत्री केलं. एकदा मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा बाळासाहेब होते, त्यांना मंत्रिपद दिलं. त्यानंतर मुलाला तिकीट दिलं, पुन्हा एकदा तिकीट दिलं, तरी यांचं समाधान होत नाही आणि तरी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध शंख करतायत ते. म्हणजे कृतज्ञपणाची परिसीमा ज्याला म्हणावी लागेल अशी ही परिसीमा आहे आणि कमालीचा अहंकार आहे त्यांना. आणि
अशा प्रकारे या वयामध्ये या वयाच्या माणसाबद्दल असं बोलायला सुद्धा बरं वाटत नाही आपल्याला, किंवा या वयात 70 पार केलेल्या माणसाला कुठली प्रकरणं काढतायत, कुठल्या भूतकाळात तुम्ही वावरताय, काय जगात चाललेले आहे, आज महाराष्ट्रात काय चालले, पूरस्थिती आहे, इथे लोकांना नोकऱ्या नाही आहेत, अनेक लोकांना खायला नाही आहे काही, मग याच्याबद्दल काहीही न बोलता या प्रश्नाबद्दल यांना काही सोयसुद्धा काही की नाही माहीत नाही. कुठले प्रश्न काढताय तुम्ही, चिवडताय, कुठले प्रश्न काढताय तुम्ही. आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मी तुम्हाला सांगितल्यामुळे विनायक राऊतांनी सुद्धा त्यांच्या ते कशा प्रकारचे नेते आहेत त्याबद्दल भाष्य केलेलं होतं त्यांच्याशी, म्हणजे रामदास कदमांबद्दल. नंतर बघा की गुवाहाटीत हे शिंदे सेनेशी म्हणजे मी चर्चा करत होतो म्हणे त्यांच्याशी, म्हणजे त्यांचं बंड थोपवण्यासाठी. आणि प्रत्यक्षात काय होतं, जेव्हा शिंदेनी बंड झालं तेव्हा हे चर्चा करतायत किंवा माझा काही संबंध नाही त्याच्याशी वगैरे असं म्हणत होते. आणि त्यांना त्यावेळी त्यांचा व्हिडिओसुद्धा आहे की तुमचं काय भूमिका आहे, तुम्ही काय जाणार, त्यांच्याबरोबर जाणार का नाही वगैरे. मी तोपर्यंत त्यांचं मला वाटलं रामदास कदम आणि उद्धव ठाकरेंचं फाटलेलं होतं, ते शांत झाले होते. पण ते म्हणाले मी कधीही उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या शिवसेनेला सोडणार नाही असं म्हणाले, आणि ते गेलं तिकडे. म्हणजे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्याची काही हे नाही. नंतर तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगितलं की सूर्यकांत दळवी जसं सांगितलं तसंच अनंत गीते असतील, भास्कर जाधव असतील, प्रत्येक नेत्याशी या माणसाचं भांडण आहे. अगदी थेट अरविंद भोसलेंपर्यंत सगळेजण त्यांच्याबद्दल काय सांगतायत ते बघा. आता प्रश्न असा आहे की अनिल परबांनी बरोबर सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका असताना उद्धव ठाकरे यांचं गुडविल आहे, राज ठाकरे यांचा करिश्मा आहे, ते दोन नेते एकत्र येणार, त्यामुळे हे घाबरलेले आहेत किंवा त्यांना वाटते की आपल्याला जेवढं अपेक्षा केली होती तेवढं आता यश मिळेल की नाही. आणि शिवाय महाराष्ट्रातले एकूण जे प्रश्न आहेत, पुराचे प्रश्न आहेत, केंद्र सरकार काही मदत करत नाही आहेत, महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी, वित्तीय तूट, हे मी सांगतोय तुम्हाला, अनिल परबांचं सांगितलं. हे सगळे प्रश्न असताना महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रातले शेतकरी आक्रोश करत आहेत. लाडक्या बहिणींच्या योजना 6 हप्ते ॲडव्हान्स द्या आता असं उद्धव ठाकरे म्हणतात, पण त्या योजनेमुळे महाराष्ट्रावरती ओझं आलेलं आहे, इतर योजनांचा पैसा तिकडे वळवला जातो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आणि एकापेक्षा एक एकनाथ शिंदेमधलेचे जे मंत्री आहेत त्यांचे पराक्रम उघडकीस येत आहेत. या रामदास कदम, या योगेश कदम, त्या आईच्या नावाने डान्सबार चालवणं, नंतर मग तो डान्सबार नाहीच आहे असं म्हणणं, मग त्याच्यावरती जी रेड पडली आहे होती त्याबद्दल सुद्धा काहीतरी सारवासारव करणं. खरं तर त्यांना बाहेर काढायला पाहिजे होतं योगेश कदमांना, गृहराज्यमंत्री. स्वारगेटमध्ये जो एका मुलीवरती अत्याचार झाला त्याबाबत सुद्धा तेव्हा सुद्धा त्यांचं एक भयंकर स्टेटमेंट होतं त्यांचं. आणखीन 1-2दा त्यांची स्टेटमेंट्सही वादात पडली. अनिल परबांनी सांगितलं की तुम्ही कशाला प्रोटेक्ट करताय देवेंद्र फडणवीस, तुमचं नाव कमी होतं याच्यामध्ये. अशा वेळी तुम्ही यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. अनिल परबांनी अतिशय योग्य मागणी केली, पण राजकीय मजबुरी असेल काय ती, त्यामुळे त्यांच्यावरती काही कारवाई झाली. योगेश कदमांना बाहेर काढायला पाहिजे होतं. आणि हा गोष्ट रामदास कदम काय म्हणाले की अनिल परबांना पार्श्वभागी लाथ मारून बाहेर काढलं पाहिजे. काय भाषा आहे बघा त्यांची, पार्श्वभागी अनिल परबांच्या लाथ मारून बाहेर काढलं पाहिजे. कारण पालकमंत्री म्हणून काय ते जेव्हा होते मंत्री असताना ते आमच्यावरती अन्याय करत होते, आमच्या विरोधात कारवाया करत होते वगैरे वगैरे, ते सगळं म्हणत होते. आणि यांच्या बापाचा पैसा आहे का वगैरे भाषा करत होते. मग हे निधी देत नाही म्हणून यांच्या बापाचा पैसा आहे का अशी भाषा ते करत होते. त्यांच्या मनामध्ये अनिल परबांबद्दल किती विषारी भावना आहेत हे लक्षात येतं. आणि अनिल परबांनी आज त्यांचा चांगला समाचार घेतला. उद्धव ठाकरेंनी 1-2 वाक्यातच रामदास कदम यांची लक्तरं काढली. रामदास कदम यांच्याबद्दल त्यांनी अशा प्रकारे
भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या विरोधात काही वक्तव्य केली होती तेव्हा तुमची उंची किती, तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती, अशा प्रकारची फटकार देवेंद्र फडणवीस यांनी मारलेली. देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांच्याबद्दल. रामदास कदम यांच्याबद्दल कोणीही फारसं चांगलं बोलत नाही, त्यांच्या पक्षातलेही लोक चांगलं बोलत नाही. पण केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांची बदनामी किंवा नालस्ती करणं, त्यांच्या पक्षाला कमी लेखणं, यासाठी त्यांचा वापर केला जातो आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे कदाचित खुश तो तुम बहुत हो गए हो असं त्यांना आपण म्हणू शकू. आपण अशा अवस्थेत असतील एकनाथ शिंदे. त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांना हात लावणार नाहीत. त्यांचा मुलगा तर तिथे आहे, आता गृहराज्यमंत्री आहे. आणि भारतीय जनता पक्षाला मजा वाटते की जेवढं बाळासाहेब ठाकरेंवरती उद्धव ठाकरे अन्याय करत आहेत, त्यांची परंपरा ते पाळत नाहीत असं दाखवायचं, असं एक नॅरेटिव्ह तयार करायचं. मग ते बाळासाहेब आमच्याकडे आलेले आहेत कारण आम्ही बाळासाहेबांचं राजकारण आम्ही चालवतो आहे असं दाखवायचं. आणि म्हणून मग या प्रकारे बाळासाहेबांवरती उद्धव ठाकरे कसा अन्याय करत आहेत वगैरे सांगायचं. आज बाळासाहेब जर असते तर रामदास कदमांबद्दल ते काय बोलले असते, त्यांची काय स्थिती त्यांनी केली असती हे आपण लक्षात घ्या. पूर्वीच्या काळामध्ये कठोर शिक्षा असते, इतिहास काळामध्ये. त्यापैकी कुठली शिक्षा आपण यांना करावी असा किमान विचार बाळासाहेबांच्या मनात आला असता जर बाळासाहेब आज हयात असले तर. बाळासाहेब ठाकरे आज हयात नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने काहीही सांगायचं आणि आपण कसे जवळ होतो, आपणच त्यांचे विचार कसे घेतले हे सांगायचं. मला तुम्ही सांगा की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र, बाळासाहेबांच्या बरोबर राहणारे, बाळासाहेबांनीच त्यांच्यावर राजकारणाचे संस्कार केले. त्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत ना. आधी तुम्ही लेख वाचा उद्धव ठाकरेंचा त्यांच्यावरती, की बाळासाहेब ठाकरेंचं त्यांच्यावरती प्रेम, त्यांची काळजी घ्या आदित्यची आणि त्यांची, हे आवाहन बाळासाहेबांनी केलेलं या लोकांच्या लक्षात नाही का. बाळासाहेबांचे विचार असं जे म्हणतात आणि म्हणून त्यांच्या जे रेखनाथ म्हणतात, रेखनाथ नाही एकनाथ म्हणायचे मला, रेखनाथ नाही एकनाथ जे म्हणतात, आणि हे लोक सगळे बाळासाहेब करतात, हे थोतांड आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी त्यांच्याशी काहीही यांचा संबंध नाही. हे केवळ त्यांच्या बाळासाहेबांच्या नावाने आपलं दुकान मांडून स्वार्थ साधणं हेच त्यांना हवं आहे. आणि म्हणून या स्वार्थी ढोंगी बदमाश टोळीला अजिबात महत्त्व देता कामा नये आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. बाकी तुम्ही उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षावर काही मुद्द्यांच्या आधारे, कार्यक्रमाच्या आधारे हवी तेवढी टीका करा, पण व्यक्तिगत निंदा नालस्ती करणं, चिखलफेक करणं आणि बाळासाहेब ठाकरेंसारख्या व्यक्तीच्या अनुषंगाने काही गलिच्छ टीका करणं हे लांछनास्पद आहे. हे महाराष्ट्राला काळीमा फासणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून रामदास कदम यांच्यासारख्या नेत्यांनी राजकारणाचा आणखीन चिखल करण्यास मदत केली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. रामदास कदम निदान रामदास स्वामींनी काय सांगितले ते आठवा, दासबोध वाचा, दासबोधातल्या वचनाप्रमाणे वागा, असं मी तुमच्यापेक्षा लहान आहे असं सल्ला देऊ इच्छितो. माझं तुमच्याशी काही वैर नाही आहे, पण आता आणखी खालची पातळी गाठू नका एवढंच कळकळीचं आवाहन करतो. आणि अनिल परबांचं अभिनंदन करतो की त्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडली आणि आता ते काय खटला भरणार आहेत, त्यांनी भरतीलच ते, आणि त्याबद्दलही मी त्यांना शुभेच्छा देतो. तुर्तास एवढंच. धन्यवाद.